नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा प्रलय चित्रपटाचा प्रमोशन सोहळा पुणे येथे दिमाखात संपन्न. सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असलेला प्रलय हा मराठी चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने चित्रपटाच्या प्रमोशनचा भव्य सोहळा पुणे येथील सीझन मॉल मागरपट्टा हडपसर येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. प्रलय चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदुराव आवळे आणि सहनिर्मात्या सौ ज्योती सरदार आवळे असून यांच्या कशिश प्रोडक्शनच्या निर्मितीतून साकारलेला हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल नानासाहेब मोरे असून दिग्दर्शक सचिन तुकाराम वारके हे आहेत. चित्रपटाची कथा हिरालाल कुराणे यांची आहे, तर पटकथा, संवाद, गीते आणि नृत्य दिग्दर्शन नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. अन्य गीते बळवंत आतिग्रे यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, आदित्य कुंभार, संतोष कसबे, आयुष इंगळीकर, उमेश बोळके, संजय मोहिते, देवेंद्र चौगुले, बाळकृष्ण शिंदे, प्रभाकर वर्तक, तुषार कुडाळकर, ओम वेसनेकर यांसारख्या कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रिटी सुवर्णा काळे यांचाही विशेष सहभाग या चित्रपटात आहे. तांत्रिक बाजू चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन आदित्य कुंभार आणि नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे. संकलन शेखर गुरव यांचे असून कला दिग्दर्शन अनुकूल सुतार यांचे आहे. संगीत संयोजन ऐश्वर्य मालगावे यांनी केले आहे, तर पार्श्वसंगीत शशांक पवार यांनी केले आहे. श्री राधाई डिजिटल स्टुडिओमध्ये पुनः ध्वनिमुद्रण झाले असून ध्वनी संयोजन निलेश निकम यांनी पाहिले आहे. दादू सकपाळ आणि दीपक खटावकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक, व्हीएफएक्स संदीप कांबळे, निर्मिती व्यवस्थापन डेव्हिड लोखंडे, अविनाश पवार यांनी काम पाहिले आहे. या प्रमोशन सोहळ्यात उपस्थितांनी चित्रपटाच्या टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. नमस्कार, मी सचिन वारके. गेली 30 वर्षे मी या लाईनमध्ये काम करतोय. म्हणजे पहिले फिल्मपासून आता सिरियल माध्यम, आता परत फिल्म माध्यम. मध्ये कोरोनामध्ये फिल्म बंद झाल्या होत्या. आता म्हणजे आम्ही करायची फिल्म ह्या हेतून आम्ही करत होतो. त्यावेळी आमची भेट झाली. माझे राहुल मोरे सर मित्र माझे, त्यांनी जे आमचे लेखक आहेत, रायटर हिरालाल कुराणे, त्यांच्याशी ओळख झाली आणि मग आम्हाला भेटले आमचे सरदार. हा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन. आता जे काय सरदार आवळे प्रलय या सिनेमासाठी मी ॲज अ प्रोड्युसर काम करते. स्टोरी आवडली. आता सध्याच्या ह्याच्यात जे काय चाललंय त्याच्यावरच डिपेंड स्टोरी होती, त्यामुळं आपण त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आले, चांगलं काम केलं. हे पाटकर कॉमेडीमध्ये काम करत होते. त्यांना म्हणजे आम्ही विलन घ्यायचं, खलनायक म्हणून घ्यायचं, हा आमचा डिसिजन आहे. आणि मुळात म्हणजे आम्ही जुगार या इनच जुगार केलेला आहे आणि सरांना आम्ही तसं कन्व्हे केलं. राहुल मोरे सर, मी, आमचे शैलेश जो रायटर दुसरा आहे, त्यांनी सरांना कुठल्याही गोष्टीसाठी आपण जुगार खेळतो. जशी फिल्मसाठी आपण जुगार खेळणार आहे तसं आपण विलनसाठी पण जुगार खेळू. बाकीची म्हणजे आपले कोल्हापूरचे कलाकार आहेत, म्हणजे आदित्य कुंभार असेल, आता सरांचाच मुलगा आहे आपला प्रतीक आवळे, तो हिरो आम्ही केला. आता या अनुराधा धामणे जी आता हिरोईन करते या ह्याच्यात. बाकीचे म्हणजे सगळे कोल्हापूरचे कलाकार, सिरियलमधले कलाकार, आजूबाजूचे कलाकार. शुभांगी ताईंना पण आम्ही राष्ट्रपतीचं काय हे दिलेलं आहे, पात्र दिलेलं आहे. आम्ही या आता टोटल म्हणजे तुम्हाला सांगतो चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे की लोकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद. मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपली फिल्म 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होते, तर सगळ्यांनी आवर्जून बघा, जेणेकरून मी तर लोक पेटून उठतील असं उठले पाहिजेत असं आम्ही आव्हान करतो. तर 31 तारखेला प्रलय सिनेमा. नमस्कार, मी सुवर्णा काळे. प्रलय हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आणि त्या चित्रपटामध्ये माझी एक छोटीशी भूमिका आहे. भूमिका म्हणजे एक डान्स नंबर मी करते आणि गाणं खूप मस्त आहे. आय होप तुम्हाला गाणं आवडेल. सर नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन 30 ऑक्टोबरपासून प्रलय चित्रपट. नमस्कार, मी अनुराधा दत्तात्रय धामणे. मी कोल्हापूरचीच आहे आणि कशिश प्रोडक्शन निर्मित
प्रलय हा सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. 31 ऑक्टोबर. विनंती आहे की प्लीज तुम्ही थिएटर्समध्ये जाऊनच फिल्म बघा. थँक्यू. प्रलय चित्रपटामध्ये लव्ह अँगल आहे, ॲक्शन ड्रामा बघायला मिळणार आहे, साऊथ ॲक्शन मराठीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर मराठीमधलं हे पहिलं काम होत असेल साऊथचं, तर ते पाहायला तुम्ही नक्की चित्रपटगृहात जायला पाहिजे. माझं नाव प्रतीक आवळे. मी ॲज अ प्रतीक पाटील म्हणून ॲज अ कॅरेक्टर मी नाव हे केलेलं आहे, कॅरेक्टर ॲज अ प्ले केलेलं आहे. आणि माझा असं रोल आहे की खूप इनोसंट पोरगा आहे, म्हणजे खूप इनोसंट पोरगा आहे. बट त्याच्या लाईफमध्ये असं काय घडतंय, तो इनोसंटचं ऑलमोस्ट एक विलनचा लुक भेटायला लागतोय. मग त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर डेव्हलप होतंय. खूप असे काय गोष्टी घडतात. कॉलेज आहे. आव्हान म्हणजे बघा मला पहिली काय वाटलं की एक्सपिरियन्स ऍक्टर आहे, सो मला पहिली हे वाटलं की थोडाफार ॲटिट्यूड असणार आहे, बट नाही, सारखे डाऊन टू अर्थ होते. सो मजा खूप आली त्यांच्यासोबत. नाही, मला खरंच आनंद होतोय. मला खूप बरं वाटतंय. मला समाधान मिळते की आज 350 सिनेमे जवळ झालेत, म्हणजे हिंदी मराठी पकडून, पण पहिल्यांदा वेगळं काम करतो. आज विलन असं तर मी टिपिकल विलन मी केलेलं नाही. डोळे असे कथा असं काही केलं नाही. ते आतून तो काळा माणूस आहे. म्हणजे माझा विलन थोडंसं उठून येतोय असं मला वाटतंय. तर मीच काम चांगलं केलंय, माझंच काम बघा असं नाही. सिनेमा चांगला नसेल तर मी किती तीर मारले तरी काही गोष्टी होणार नाही. सिनेमा सगळे चांगले झाले, सेकंडरी चांगलं आहे, शूटिंगमध्ये कम्प्लीट झालं, तेव्हा माझा आक्षेप होता. प्रलय या सिनेमावर आक्षेप होता माझा. प्रलय फार कादंबरीचं नाव वाटतं, पण त्याच्यानंतर सिनेमा मी जेव्हा बघितला तेव्हा प्रत्येक भावनांचा प्रलय आहे. जी मेहनत केली, ते शॉर्ट्स घेतलेले आहेत. मी खरंच त्याला म्हटलं, माझ्या इंस्टावर आहे, मी म्हटलंय की मी पहिला कोल्हापुरातला सिनेमा मी चोखंद आहे, ज्याला बघायचे ते ठरवतात आणि चांगलं वाटेल आमचं पोस्टर्स, आमची गोष्टी लोकांपर्यंत पोस्ट. आणि माझे रसिक प्रेक्षकांनो, आज जवळजवळ 40 वर्षांनी मी प्रथम खलनायक साकारतोय.